काय नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो माझंच नाव अग्रेसर असणार आहे पण एक्झिट पोल वयस्कर माणसाकडून विचारला चांगला म्हणजे माझ्याबद्दल काय वातावरण म्हणते तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं अख्ख्या गावात एकच नाव अख्ख्या पंचकृषीत अख्ख्या जिल्हा परिषद गटात एकच नाव ते म्हणजे रामभाव रामभाव आणि फक्त रामभाव. हे फक्त रामभावच वाटतं. अरे अरे हे फक्त रामभाव वाटतं. अशी जळकुटी माणसं बघितली ना मला लय पश्चाताप होतो. नाही, राजकारण क्षेत्र हे विश्वासाचं क्षेत्र नाही. तुम्हाला काय प्रमाणात आहे तुम्ही तिथे झाले काय मग अहो दिसतं ते राजकारण आहे, जे दिसत नाही ते राजकारण आहे. तुमचा काय गेज आहे अंदाज माझा गेस काही नाही, गावालाच गेस आहे. सर्वे जर केला तर सुभाषराव काय तिने मोठ बांधले माझ्या बाजूने ना आणि भुयारी कांदोर जोरात चाललाय माझ्या बाजूने ना म्हणजे मला सांगते ते सुभाषरावच्या बाजूने तो स्वतः उमेदवारी अर्ज भरणार आहे जिल्हा झेडपीला. काय म्हणतात बाकी सुभाषराव स्वतः उमेदवारी अर्ज झेडपीला भरणार आहे. मोठ बांधली आणि त्याच्या मुठीला भय आहे मतदारांचं. मी अक्षरशः मोठाशी चाव आहे ना पाटील ती सुभाषरावची चावायची माझी नाही. पाटील गाव म्हणजे डबकान रामभावचं विश्व नाही मोठे सगळ्या गावात बाकीच्या गावात रामभावचा विश्वास आहे की मी कुठे नाही म्हणतो पण गावात रामभाऊ नाही सुभाषरावची समजून तुम्हाला करावं लागेल तिला काय केलं असला तर ना स्वतःची पुढे ऐकण्यात नाही. हॅलो हा नजीर भाई सलाम वालेकुम. काय वाजता फोन केलाय कुठं मी घरीच आहे. हो असं त्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी गेलो ना लोक रामभाव आले कुठे बाउन्सर ठेवू फाट्याकडे वाजव असं मला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मी बाहेरगावच्या कार्यक्रमात जाणं टाळतो शक्यतो. बर काय बोलत आहे नाही डोके फुटले तुम्ही कुठे शेजारच्या गावात बर बर का ह्याच्यासाठी आपल्या गावातला कार्यक्रम असला ना आपला होत आहे रामबाबूचा ठसरला पाटीलचा ठसरला घास नाही कोणाचा शिस्त लागती. बर 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 जाऊ असू द्या कळते म्हणाला आपल्याला काय करायचंय तुम्ही बापाना आम्हाला बी झोपू द्या. काय कुठली बांधणे काय झाली शेजारच्या गावात लई मारामारी झाली कशा मारायची काय नाही मला उठून नाचले ह्याच्यावर मला लय डोकं फुटा तमाशा काहीतरी आणलं वाटतं त्या गावाली आपल्याला काय करायचं ह्या बाबतीत बरं का बाबतीत कोणत्या मला म्हणजे ह्या असल्या शिस्तीच्या बाबतीत काम करावं ते करण्यासारखं. बरं दारू नाही पिलं म्हणजे कसं 4 मासामध्ये बसता येईल पाटील 4 शब्द बोलता येते काय तुम्हाला वाटतं का आता लय चांगलं माणूस आहे. टॉमलेटनं बोलते त्याला टॉमलेट नाही बघा म्हणजे अभिमान वाटतो बाळासाहेब जा बाळू जा झोप. आपण काय करू रात्रीची बाबा लाईट आहे वायरमॅनला कसं तरी सांगून त्याला म्हणलं बाबा नीटनीटकं रात्री तो लाईट ठेव आता ते तरी आपण नीटनीटके भेजू नाल्या दिवसा ठेव मला ठेवायला तुम्ही शिफ्ट पाडल्यात शिफ्ट कुठं तुम्ही ठेवा म्हणला वायरमन सांगत होता वर्ण शेड्यूल बदललंय म्हणून मी सांगितलं वर्ण शेड्यूल अशी काय करा कशी काय करा बरं बाळा तुझा आता पेमेंट नको डायरेक्ट घरी जा. मी काही ठरवेन तुम्ही मला पैसे देता का? गाडीत पेट्रोल आहे का भाऊ सगळं माझं आता मला पेट्रोल टाकायचं थोडं अध्यक्ष मला अजून मी आलो औषध मारून आलात ना आणि ऐक संध्याकाळी जरा लवकर सापा कर बरं का बाहेर चाललोय मी जरा बाहेर कुठं अगं कीर्तनावर चाललोय. कीर्तनाला कधी जात नाही ना आज कसं काय चाललं? अगं लागली आता मला हळूहळू आता गोडी कीर्तनाची आहे ती महाराज आहे ती मी गेल्याशिवाय तर उभा बी राहणार नाही कीर्तनाला. मला पण घेऊन चला की मी पण नाही बघितलं कधी कीर्तन. नाही नाही बाळा परतच्या टायमिंगला असं काय की आम्ही दोघं पण येतो कधी आम्ही तरी बघितलंय का? अगं परत दाखव तू तुला जाऊ दे मला आता काय आहे तिथं माहिती का सगळं तिथं टाळ तिथं मृदुंग सगळं माझ्या ताब्यात असतो तिथे गेलो की मी टाळावर बसलेला असतो आणि काय तुला सांगू त्या महाराजांचा आवाज आणि काय त्याचा अभंग नुसता का नुसतं तृप्तच होते ते. होय परतच्या वेळेस आम्हाला पण ना परत तुम्हाला बाळा परत आता नको बरं का आता नाही परतच्या टाइम बाळा चालू राहणार आता आणि लय त्रास देऊ नको मम्मीला घरातच बसा स्वयंपाक तेवढं बघा लवकर लवकर सगळं स्वयंपाक उशीर नाही झाला पाहिजे मला. या. थंडी वाढल्या कधी हवा येते कधी थंडी वाटते. हा तुम्ही सहन करता पण मला आमचं वय नाही ना थंडी सहन करायची. बरं तिचा द्या एवढा रातचा 11 वाजता कशाला बोलून घेतलं मला? काय झालं पाटील जिल्हा परिषदची धामधूम आहे निवडणूक लागली ना हा नाही अजून